हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. ಹಂಗ ಕೃಷ್ಣಾಕ ಅರ್ಜುನು ಶರಣ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕ ಕसल कोरका म्हणले कळना कृष्ण आतां म्हाका कळना म्हळ्यार हांव कोणालें निमगुचें. तूं मेगिलो प्रितीचो हांव तुगेलो भक्तू, तूं मेगेलो गुरू हांव तुगेलो शिश्यो. तशें जावन एक शिश्याक योग्य वाट खंयची चांग कसल केल्यार चांग जेता म्हूण म्हणलेलें शिकोवचें गुरून देखून म्हाका तूं आतां हांव खंयची वाट धरची लायक युध्द करची की युध्द करना अशें रावची कसा म्हूण एक तूंची सांग कृष्णा. तूं शिवाय म्हाका अन्यथा कोणेय नाची. कित्याक म्हळ्यार आतां म्हाका ही परिस्थिती येयला. एक नमने मोह पडला आसच्या पुरो ताका कळनी तो मोह पडला म्हूण. तो सांगता कसं परिस्थिती म्हूण म्हाका गोतना कृष्णा. असल एक परिस्थिती म्हाका येयला युध्द करचें की नाका की म्हूण म्हणलेलें मिगल मनांत द्वंद्व येतरस तूं शिवाय म्हाका विंगड मार्गू ना वाट ना. तूं शिवाय म्हाका कोणेय गती ना. तशें जावन म्हाका एक नमने दुख जातरस पळया दुख पुराय दूर कर न्हू. म्हाका खंयचे केल्यार चांग मिगेल आत्मोद्धारा वाट कसलें हें म्हाका तूं दाखयतवें वाट दाखयतवें. कित्याक म्हळ्यार तुगेलें इतलें समर्थ जावन हांगा कोणेय रावत ना कृष्णा. हांव कोणालें निमगुचें म्हाका कसलें श्रेश्ठ म्हूण सांगून म्हाका कोणेय दिसनाची. तूं शिवाय म्हाका विंगड गती ना. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. त्या एक शरणागती अर्जुन कृष्णाले दाखयता. आतां कृष्ण अर्जुनाक कसल सांगता म्हूण सांगून जेवो अर्जुन आतां कसल करता म्हणलेलो विशय संजय धृतराष्ट्राला सांगतरस. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय सांगता काय हे धृतराष्ट्रा गुडाकेशः म्हूण म्हणलें. गुडाकेशः म्हळ्यार न्हीद भूक पुरे गेलवलो आनी परंतप म्हळ्यार शत्रूक तापन करतलो. हांगा संजय ह्या दोन नांवार अर्जुनाक कसो लेखा पळयता म्हूण म्हणल्यार पळय शत्रू तापक जावन आशिल्लो अर्जून म्हळ्यार हांगा इतली सांगतना धृतराष्ट्राल मनांत तो खंय जेवो अर्जून युध्द करना नातलें लायक आशिल्लें म्हूण म्हणलेलें तागेल्या मनांत आयला रे. पळय अर्जुना एक कसं की एक क्षणिक परिस्थिती ही अर्जून समजता इत्या म्हळ्यार येद्दोळ ताणें शत्रूंक नाश केलेलेची. शत्रू ताका पळयल कुळ्ळे भिवन धांवताची तसल परंतप तो. तसल परंतप मात्र न्ही ताणें ते देवतेंगे गी विद्य शिकच्या वतना इंद्रकिलक पर्वतांत तपस्या करतना सकडी न्हीद भूक तानी पूरय तो न्हीद भूक तान पूरय तो सोणू आशिल्लो कोण अर्जुन. तशें जावन ते ताका गुडाकेश म्हूण सांगून नांव येयलें. म्हळ्यार न्हीद गेलवल्लो भूक गेलवल्लो हांकां पळय गुडाकेश म्हणचें. न्हीद ना ताका आलसी ना म्हणटना कसलके एक आळसायेन न्हिदेन हाजीन ताजीन पुराय हांव करना तें काम म्हणटा पळय तशें कसलें ना अर्जुनाक. म्हणटना अर्जुन हांगा कृष्णाला सांगता हे अर्जुन म्हळ्यार संजय हांगा धृतराष्ट्राला सांगतरस तो गुडाकेशू परंत तप जावन आशिल्लो अर्जुन ऋषिकेशा लागीं कृष्णा लागीं अशी सांगता कसलें न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीं बभूवः. हांव युध्द करना गोविंदा म्हणटा न्ही तो तुष्णीं बभूव न्हू तो राबलो खंय न्हू तो बसलो खंय. म्हणटना अर्जुन इंद्रियाचे अधिपती जावन आशिल्लो ऋषिकेशा लागीं सांगता म्हळ्यार तुका कसलो कसो आमगेले इंद्रियांक अधिपती जावन आसूच कोण ऋषिकेश जावन आशिल्लो कृष्ण. आमी कसल कोरका कसल करूं नज म्हळ्यार निर्णय करचे कोणें ऋषिकेश जावन आशिल्लो कृष्णान. तशें जावन अर्जुनान कसो केल्यात पळय म्हाका कसल कोरका म्हळ्यार कळना कृष्णा तूंची मिगेल करीन करचें म्हळ्यार त्या भावनेरी अर्जुनान तागेलो परिपूर्ण जबाबदार कृष्णाल वयर घाली आनी तो न्हू बसलो. आनी हांगा कसलें म्हळ्यार गोविंद म्हणला गोभिः
वेदवाक्यैः विद्यते लभ्यते इति गोविंद म्हूण सांगून सांगला वेदांत म्हळ्यार वेदवाक्य दुखून कोण आमकां विद्यते अर्थ करून घेवचा जाता जेवो लभ्यते मेळटा तोच गोविंदू म्हूण सांगून हांगा तो कृष्णाक गोविंद म्हूण म्हळेले आनीक भाग कृष्णाल दशमस्कंदात कृष्णाल काणयेंत येता इंद्रान क्षीराभिषेक करून जाल्यार ताका गोविंद म्हूण नांव आयलें केन्ना ताणें गोवर्धना उद्धार केले नंतर म्हूण थंय येता जेवो जाल्यार गोविंद म्हळ्यार परमात्मो तशी हांगा पांचालीक ताणें कसो केला पांचालीले ताका अपमान तिका अपमान करतना तिका अक्षय वसन दिवन तिगेले मान राखील तसलो तो कृष्ण म्हणटना हांगा अर्जुनाक गोत्तस कसले युद्ध म्हण म्हणलेले कर्म करोचे ताणेची ही ताका म्हण म्हळ्यार सृश्टी स्थिती संहार नियमन ज्ञान अज्ञान बंध मोक्ष हे पुरे करोच कोणे म्हण म्हळ्यार परमात्मान तशें जावन म्हणटा पळय सृष्टी स्थिती लय कारण गोविंद सकलವೆಲ್ಲವೂ ನಿನ್ನಾನಂದ ಗೋವಿಂದ म्हळ्यार सर्व तुगेले संतोशान तूं करचें सृष्टी स्थिती लय पुरय तुवें करचें कृष्णा म्हूण सांगून म्हणटाचें तशी परमात्मो रुद्रालांतसून लय करयसिता ब्रह्मालांतसून सृष्टी करयसिता स्वयं विष्णू रूपी जावन पालन करता म्हणटना हांगा अर्जुन सर्व रितीर ताका शरण येयला धर्म संस्थापन जेवक म्हणल्यार तुजी कसो म्हण करी कशी रुद्रालांतसून कशी ब्रह्मालांतसून तूं सर्व काम करयसिता की तशी मेगेली अंतर्यान तूंचेच न्हू परमात्मा तशें मेगेल निमित्त मेगेल करीन कसलं काम करून घेत तूं तें करून घे म्हूण सांगून तूं कसो म्हूण करचें हांव करचें न्ही म्हूण सांगून तसलो एक शरणागती अर्जुन कृष्णाल वयर दाखयता आनी सांगतरस तूं हांव निमगेलें दिकून तूं म्हाका निश्चय जावन हांव कसलो कोरका म्हळ्यार आतां हांव तूं आतां आमी एक गुरू लागीं कसलें एक निमगेलें म्हणजे आमकां कसलें संशय येयलो निमगेलें म्हणजे तें परिपूर्ण जावन आमगेलें मनान तूं गेल्यार मानांतल्यान आमकां आनी कोणा लागीं निमकुका म्हूण दिसता वय तशें हांगा अर्जुन कसो म्हणटा हांव तुका शरण येयला आनी हांव कोणा लागीं कसलें निमगुचें वचना तशें हांव कसलो कोरका म्हूण म्हळेलो विशय तुवें म्हाका सांगता कशी सांगता निर्णायक जावन अशी करी म्हूण म्हळें तूं आज्ञा दिल्यार व्हडणे म्हाका हांव तशी करता जाल्यार त्या शिवाय आमी हें गांडे उबारना म्हूण सांगून नुत बसला अर्जुन आतां अर्जुन नुत बसले नंतर कृष्ण कसलो करता पळया संजय सांगतरस तुमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वचः हे हांग म्हणलें भारत म्हूण कोणाक आपयलें ताणें धृतराष्ट्राक तवय भरतवंशाचे तशें जावन हे भरतवंशाचे धृतराष्ट्रा सेनयोः उभयोः मध्ये दोनी सेनेचे मध्यें तूं रथ राबयला थंय विशीदंतम थंय दुख्ख करतर आसूची तशी आशिल्लें अर्जुना पळोवन तमुवाच ताका सांगतकीर कसो न्ही प्रहसन्निव हांसता तो कृष्ण अर्जुना पळोवन आनी इदम वच अशी सांगता म्हळ्यार दोनी सैन्या मदें मेगेल रथ राबय म्हूण कृष्णाक आज्ञशी सांगला तें अर्जुनान वय आतां ताणें कृष्णान कसो न्ही तुका भारीची आपण गेलवता म्हूण म्हणलें आसवे तशी म्हाका आज्ञा करतव्या म्हूण कृष्ण मनांत हांसून व्हरून राबयला कोणा लेद्राक थंय द्रोणो भीष्मो कृपो पळय खंय सची तांगेले लेद्राक ते देड सैन्यान तो दोन सैन्या मदें कितलो जाग आशिल्लो खंय राबयना नाशी तागेले मलगड्या लागींची तागेले प्रितीच्या लेद्राक व्हरून रथ राबयले जाल्यार अर्जुन मोहान पडलो मोहा पळोवन आतां मोहान परवश जावचें म्हूण म्हळ्यार बुद्धी मोहा हाता दिला ताणें आतां मोहान परवश जाला कृपया इश्टम अशुरपूर्णाकुलेक्षणम दोळे दुखून उदा देंवतात तागेले बंद बांदावाल वयरी मोहा निमती ताका करून येता तसले अर्जुन म्हाका उपदेश करी कसलो करचें म्हूण कळना हांव तुगेलो शिष्य म्हाका सन्मार्ग दाखय म्हाका निर्णायक जावन कसलो म्हूण एक आज्ञा दी हांव तूं सांगिल तशी करता म्हूण सांगून म्हूण आतां निर्णय सांगचे पशी फुडें हांव युध्द करना म्हणून म्हणटा अर्जुन वय कृष्णाक हांस येतरस
आक्क कसल बुद्धी सांगच्या बा म्हण त्या संजय धृतराष्ट्राला सांगता म्हळ्यार तोंडान अर्जुन हांव तुका शरण येयला म्हाका कसल म्हूण सांग म्हणलोची तो कसं करता आव न योत्स्य इति गोविंद सुरवेक म्हणटा म्हाका कसं म्हूण सांग कसल कोरका म्हूण सांग निर्णय दी म्हणटा मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळान न योत्स्य इति गोविंद म्हूण म्हणटा म्हळ्यार दोनी अर्जुनू सांगता युद्ध करची की नाका म्हूण तूं निर्णय दी म्हणलो आतां हांव युद्ध करना म्हळ्यार निर्णय तोच सांगता म्हणजे कृष्ण हास्यान अशी बसतवे हें चेडवाल एक बुद्धी ती आम्हा कसं म्हूण सांग म्हाका कोरका म्हूण म्हणचें चेडवान कसं आम्मान कसं म्हूण सांगता जाल्यार हांव करना वस म्हाका जायना म्हूण म्हणचें हें चेडवाल बुद्धी बालिश बुद्धी म्हणटात त्या अर्जुनू दाखयता रस बैब्या त्या वेळाक तशी चिंतान व्याकुल जालेले तसले एक ते अर्जुनाले दुःख पळोवन मात्र न्ही परमात्माक तो शरणू येयला आनी हें मागीर दुःख निवारण करी म्हणून ताणें प्रार्थनाय केला म्हणटना अर्जुना पळोवन कृष्णाक हांसूं येता करुणय येता तो सांगता अर्जुन म्हाका एक वाट दाखय खंयची म्हणून आनी म्हणलेलो अर्जुन म्हणटा रस हांव मस्त पाप करता रस म्हाका परलोकांत उरलें राज्य परलोक त्रैलोक्यमपि राज्यस्य तिनी लोकांचें राज्य म्हणल्यार मेगेलें दुःख दूर जायना म्हाका परलोकांत सूख ह्या लोकांत सूख कसं म्हणल्यार मेगेलें दुःख दूर जायना हें बंधू बांधवांक नाश करलेले निमती जावचें म्हूण सांगून तागेले मोहान बुद्धी भ्रंश जावन गेला तागेले बुद्धिभ्रंश जावन गेला जाल्यार अर्जुनाक कृष्ण परमात्मो कसले ताका गोतस इत्या म्हळ्यार अर्जुन उत्तमाधिकारी इंद्रांशू तो म्हणटना तसल्याक असल एक सामान्य एक जनालवरी मोह शोक पुरे जाल्लेले पळोवन कृष्णाक हांसूं येता तशें त्या पुरे दूर करच्याक तो सुरवेक कसो सांगता म्हळ्यार तो आतां ताका ज्ञान दिता पळय कसल कोरका कसल कोरू नज्ज म्हूण सांगचे पशी फुडें इतली खातीर म्हूण म्हळ्यार सांगता न्हय एक ज्ञान मेळका न्हय पळय अशे अशे विशय आसा हे विशय पळयतना हे अशी कोरू नज्ज म्हूण दिसता म्हूण एक ज्ञान सांगता न्हय ताका सांख्य म्हणचें ज्ञान सांगचे खातीर तो सांख्य बोधन करता तशें जावन ह्या अध्यायाक सांख्य योग म्हूण म्हणटा तो सगळेची ज्ञान ताका बोधन कोरून पळय अशी पुरे तुका सांगला हांवें तशें जावन तूं युद्ध करचें छांग म्हूण म्हळेले कडेन सांगता तो कृष्ण आतां तागेले बोधना हें श्लोका दुखून गीताचे उपदेश शूर जावचे येद्दोळते पूर्व फिटिका म्हळ्यार अर्जुनाल तसलेची पुरे गोंदळ आमगेले मनांत आसतना हें गीते विशय आयकल्यार कसले आमकां मना वचना म्हूण म्हळेले खातीर गीतेचे पूर्वसिद्ध गीते सांगता जाल्यार ते कसल खातीर सांगता पडले कृष्णाक म्हूण म्हळेले पूर्व पिटिका प्रथम अध्यायांत न्ही हे अध्यायाचे 10 श्लोकांत आशिल्ले आतां तें आयकतना कशी गद्दो कोसून मागीर तांतू बीज बित्तून घाल्यार मात्र उद्दासोण कोसून माती हद करून मागीर बीज बितूचे तशी हे पूर्व पिटिकेन आमगेल्या मनांत बदच गीतोपदेशाक पुरक जाल्ले सिच्युएशन कसले सन्निवेश कसले हे पुरे सांगून यो अर्जुनाले एक मोह वय मोह हे म्हूण म्हळ्यार एक तिळवळीका आमगेल्या मना येवची तशी इतले कृष्णालानी अर्जुनाले संजयालानी धृतराष्ट्राले कॉन्वर्सेशन म्हणटाचे आमी संभाशणा मुखांतर आमकां कळ्ळें तशें जावन आत्तां कृष्णान बोधन अर्जुनाक केल्लें जाल्यार आमकां ते मना वच्ची तशी जाता तशें जावन हे श्लोका दुखून कृष्णाले गीतोपदेशाचे म्हळ्यार गीतेचे एक उपदेश एक बोधना कृष्ण हे श्लोका दुखून अर्जुनाक दिता अशोच्यानन्मशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता परमात्मा सांगता हे अर्जुना खंयच्याक दुःख करून जम्मी त्या विशयात तूं दुःख करतरस मू तूं पळयतना तूं प्रज्ञावादांश्च भाषसे निजावन तूं एक ज्ञानी मस्त ज्ञानशील तशी ओडपंडीतशी उलयता जाल्यार तूं आतां सांगिल्लें उत्तर प्राज्ञ म्हणलेले जनाक तिळवळीक आशिल्ले जनाक ज्ञानींक सांगिल्लें न्हय इत्याक म्हळ्यार ज्ञानी जन मेल्लेले जनाल खातीर जेवो आशिल्ले जनाल खातीर
कांय दुःख करनात तांणी गतासून अगतासूनच गतासून म्हळ्यार आजी पशी पुढे कितले की जन मोरून गेला आत आशिल जनय आसाची जाल्यार कोणाक ज्ञान आसा तांणी एदोळ मोरून गेलेलो खातीर जावो आतां आशिल जनाल खातीर जावो दुःख करनाची जाल्यार कोण तशें जाल्यार आतां तूं दुःख करून नज म्हूण जाल्यार ताजे अर्थ कसो कृष्णान सांगचें तूं दुःख करून नज म्हूण जाल्यार तूं आतां व्हडली व्हडली उलयली पळय मस्त ज्ञान अशी बद तुका कसो ज्ञान म्हूण सांगता म्हणून तशी आतां अर्जुनाक मना आशिल्ले एक संशय दूर करचे खातीर कृष्ण परमात्मा सांगता आसा क्षत्रीय जावन आशिल्ले तुका युद्ध म्हणलें एक कर्म श्रेश्ठ इतक म्हळ्यार आमगेले एक विहित कर्म कसं आस पळय ते वर्णाक आश्रमा समजावन कोरका जालेले स्वधर्म पालन म्हणटा पळय विहित कर्माचरण हें केल्यार परमात्माला आराधन केल्लें बरीची तशें जावन तूं आतां युद्ध करचें त्या देवाला आराधनाची तशें जावन तूं युद्ध करी तें सोडून कसं खातीर तूं दुःख करता मात्र न्ही कोणाल खातीर तूं दुःख करता कोणाल खातीर दुःख करून नज्ज पळय तसल जनाल खातीर तूं दुःख करता आनी अज्ञानी कसले अज्ञानी जन आसाची तांणी एक स्वबुद्धी तांणी एक प्रज्ञानी ना आमी मस्त बुद्धंत मस्त ज्ञानी म्हूण सांगून तांणी एक तांगेलेच एक स्वकल्पित म्हूण म्हणटाचे आमी एक लेखून आमी बुद्धंत म्हूण लेखून उलोवच तशी तूं उलयत रस म्हूण सांगून हांगा कृष्ण अर्जुना सांगता आतां गजाल खातीर कृष्णान अशी सांगल्या म्हूण आमी पळोवच्या गेल्यार पळय तो सांगता न्हू तुगेल धर्म करी कसले क्षत्रियांक विहित धर्म कसले म्हळ्यार युद्ध करचें तांणी करूं येता इतेक म्हूण म्हळ्यार क्षत्रिय म्हूण म्हळ्यार एक वर्ण जावो कर तील जाल्यार देवान क्षात्र शक्ती म्हूण म्हळ्यार जगत्यान तूं ना तील जाल्यार कोणाकय कोणें भी नाशिल्लीची वय परस्पर तांगेले कुश प्रकार जीवन करून परस्पर एकले बादने दिता आशिल्लीची आतां युद्धान कसकसलं ना होतं जाता म्हण अर्जुन सांगता रस युद्ध करना ना तील दिकून इतली काळ कसकसलं ना होतं जाल्लें ते अर्जुन कसले आलोचना करना हांव युद्ध केले नंतर सुरवेकाची कसल फल मेळटा म्हूण म्हळ्यार आलोचना त्या निर्णय जेवचे पशी फुडेची अर्जुन अशी जातले तशी जातले ताजे पशी हांव करना लायक आमी परीक्षे बसचे पशी फुडें हांव फेल जातलो पास जातलो जेवो रँक येतले की सोन्ने मेळटले म्हूण लेखून परीक्षेक वचना हांव म्हूण म्हणल्यार जातवें ना न्हय परीक्षा दिवची मात्र आमी काम करीत लायक करून वाजून मार्क कितले मेळटा फेल जाता कितें पळय आमगेलो आतां तूं ना ते मागीरचे विशय केदनकी कसल की जाता म्हूण सांगून सुरवेक त्या कर्मा दुखून आमी विमुख जावचे तशी हांगा क्षत्रियाक एक युद्ध म्हळ्यार तागेले स्वभाव सिद्ध धर्म जाल्यार देखून ताणें युद्ध करूं का इतें करून म्हळ्यार युद्धा निमती कसो अनाहुत जाता म्हण अर्जुन लेखला पळय महाभारत युद्ध जाल्ली नंतर कसले होड अनिश्ट कसले जायनी दुष्ट निग्रह जाल्ले देशांत मागीर सुभिक्ष जाल्ले धर्मरायाल काळगती तशें जावन महाभारत युद्ध केल्लें देखून सुरवेक एकल्यान वयर एकल्यान कितली आक्रमण केला ताजे नंतर तो कोण एकलो दुष्ट रायो कोण दुर्योधन तो तागेले म्हालकड्यान ताणें कसले मर्यादा दिनी तागेले प्रजावर्गांक ताणें कसले एक प्रीती दाखयनी म्हणटना तो राय जावन येतवे म्हूण भंय प्रजावर्गांक आशिल्ले तांणी मनान सुरदुकून आश करतलीची धर्म बुद्धीचे पांडव आमगेले राय जाल्यार लायक आशिल्ले म्हूण पांडवान मनावन सावत्तन प्रजावर्गान मस्त दुख्ख केला इतेक म्हळ्यार पांडव तांकां जाय आशिल्लीची तशी दुष्ट निग्रह जावन देशांत सुभिक्ष जाता म्हण जाल्यार कोणा नाका तें युद्ध म्हणटना एक दुष्ट एक युद्ध म्हळ्यार कसले खातीर करचें म्हळ्यार एक दुष्ट जावन आशिल्ले रायाल आळविके दुखून जनांक मुक्त करचे खातीर युद्ध जेवचें हांगा दुष्ट दुर्योधनाल आळविकेक येवचें नाका म्हूण लेखील जनाल खातीर अर्जुनान तांकां मुक्त करचे खातीर हें युद्ध करका आनीक कसो म्हळ्यार अर्जुनाक तांगेली ती मस्त अन्याय जाला तशें जावन आनी एक दुष्ट रायो कशें एक उक्ती आसा संस्कृतान कसो म्हळ्यार यथा राजा तथा प्रजा आतां दुर्योधनाल तसल दुष्ट राय जाल्ले म्हूण जाल्यार मुखारसून कसल जत आशिल्लें यथा राजा तथा प्रजा म्हूण म्हळ्यार एक विशयो आमी मनां धरलेले जाल्यार पळय बाबावाल मध्य केन्नाय लढाई जाता आशिल्लीची आस्ती खातीर वांट्या खातीर ह्या कलियुगांत सुरू जालेले जाल्यार ते तेदना सुरू जाता आशिल्ले ताजे नंतर
कशी एक स्त्रीक घरांत ताणें अपमान केल्ले, भावाली बायल अपमान केल्ले, ते अपमान घर घरांत ते दनाजत आशिल्ले. आतां हेजे तरस जाल्यार ते दनाजत आशिल्ले. तशी आनी एक कसं म्हळ्यार म्हालगड्यांक न्ही दुर्योधन कसलेची तो एक मर्याद दिना म्हणटा घरान ताका पळोवन आमगेले रायो दिना आमकां कसले म्हूण सांगून कोणेय म्हालगड्यांक मर्याद दिनाशिल्लीची. तांगेले घरांत आस्ती खातीर लढाई झगडो एकले एकले मारून घेवचे जाता आशिल्ले. त्या वेळाक रायाले बी न्ही त्या विशयी आयलो म्हण जाल्यार तो बसला राय कोण असलोची ताणें कसले न्याय निर्णय दिवचे. जेव्हा एकाच वेळ इतली पुराय कोर न्ही दुर्योधनान कसले न्याय दिवचे राबली म्हूण जाल्यार थंय ते प्रजावर्ग म्हणावे तूं कसो आमकां आतां न्याय दिता, तूं द्रौपदी कसं केलें, तूं पांडवा कसं केलें, आमकां सांगू येवनूक तूं म्हणून जाता आशिल्लें. म्हणटना देशांत राय कशें म्हूण म्हणलें पळोवन तागेले आतां तूं आळवीक दिवचें ना नाजाल्यार देशांत तागेले प्रज पुराय तागेल्या वरी जाताची. ताजे निमती सगळे राज्याचे जनत म्हळ्यार जन दूशीत जाताची. तशें न्हू एक दुश्ट रायाल आळवीकच म्हण जाल्यार त्या राज्य दुश्टाल आळवीक देखून मुक्त करचे खातीर युद्ध जावचें आशिल्लें फुडें. तशें न्हू आत्तां कसो जाल्ला म्हळ्यार ते युद्ध जावचें नाका म्हूण सांगून आत्तां शत्रू पक्षांत राबल्यांचे कोण भीष्म द्रोण जाल्यार ते दना युद्ध जावचें नाका चंद्रितीर पुराय जावो म्हूण सांगून ते भीष्म द्रोण कृष्ण परमात्मो मात्र न्ही कितली की सकडी महर्शीन येवन दुर्योधनाक बुद्धी सांगू पळोवचें आस. दुर्योधनान ते महर्शींकय अपमान करून तांगेले शाप घेवचे आस वय वे. म्हणटना कोण सकडी प्रयत्न केल्यार प्रयोजन जायनाशी युद्धाची अंतीम मार्ग आनी कसले कोर वाट ना म्हूण म्हणलें एक निर्णय जावन जाल्ला न्हय. म्हणटना हांगा युद्ध जावूका हिंसी जावूका लोककल्याणा खातीर पळय आमी वृत्रासुराल काणी आयकतना लोककल्याणा खातीर ददीची महाऋषी अर्जुनाक वृत्रासुरा मारचे खातीर इंद्राक तागेले देहाचे अस्थी दिनाचे. तशीची असल कितलीकी जन कितलीकी आमी पळयताची कसले म्हळ्यार कितलीकी जनान लोककल्याणाक तांगेले देह त्याग केला. गरुडाक जिमूत वाहनान तागेलें शरीर दिल्लें पळयलां. शिबी चक्रवर्तीन पारिवाळाक प्राणदान करचे खातीर ते शिबी चक्रवर्ती कितलो व्हडलो दानी म्हूण पळोवच्या देवतेन केल्लो खेळ ह्यो. पारिवाळाक वांचोवचे खातीर शिबी चक्रवर्तीन तागेले देहाचे मांसाची काण दिलेले. तशीची दिलीपाल काणी ह्या पुरे पळयतना आमी हो एक देशा खातीर धर्मा खातीर माना खातीर मान म्हळ्यार मर्यादे खातीर देह सोडयेत म्हण सोडचे धर्म कळ्ळें. आत्महत्या म्हळ्यार कस कोणाकी एक चेल्ली खातीर तिगेली प्रिती मेळ्ळी म्हणून दुडवा खातीर जागो मेळ्ळी जिवनांत कसकी फेल्यूर जाल्लींची म्हणून आत्महत्या करची न्ही. देशा खातीर जीव दिवचो तशी धर्मा खातीर जीव दिवचो माना खातीर मर्यादे खातीर जीव दिवचो ह्या पुराय ते एक चुकी म्हणून जायना म्हूण सांगून म्हणटात. आजिकय आमी हेंच नवं पळयताची धर्मिश्ट जनांत हेंच गूण आमी पळयत रचताची. आतां अर्जुनान हांव कोणाकी दुखयता हांव युद्ध करना म्हणची म्हूण जाल्यार आजी आमकां कसले कांय नाचितना एक डॉक्टर ऑपरेशन करता त्या रोगीक दुखी जाता ऑपरेशन करना म्हूण डॉक्टरान लेगीत जाल्यार तो रोगी दुखना नाशी मरता आशिल्लो वांची सोण वय व्या. म्हणटना खंय कसल काम करता थंय ಸ್ವಲ್ಪ हिंसा दुखी कसल जाल्यार चांगा खातीर काम करता ते पुराय मापीची चांगची. तशें न्हू हे पुराय आमी अर्थ करून घेवन जीवन करता म्हूण म्हणलेले विशय कृष्ण परमात्मो अर्जुनाक सांगच्या वता. तूं कसं केल्यार योग्य म्हणटना आमकां केन्नाय कसलें म्हणल्यार एक जडजींग कॅपेसिटी म्हळ्यार आमी कसल कोरता कसल करूं नजे म्हूण म्हळ्यार एक निर्णय ज्ञान आमकां आसूका जाल्यार हे पुरे धर्म म्हळ्यार कसलें म्हूण म्हणलें एक बोधन आमकां मेळका जाता धर्म शिक्षण आमकां मेळका जाता. तशें न्हू एक पळय धर्म म्हळ्यार एक कडेन एक दिसता आतां सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज म्हणटना हांव म्हणलां प्रहल्लादाक तो देवा प्रसन्न करून घेवच्याक देव आस म्हूण म्हणलेलो विशय बापसो सांगचे खातीर बापसूकय एदरो घालून घेता वय बाय.
कंची वेळा ताका नरसिंह मेळटा तागेले द्रकची हिरण्यकशिपूक हती जातना वै मिगल आन अधर्मीची देवा एदुरू घाल्लो दैव द्रोही तो दैव निंद केलेलो ताका ही शिक्षा जावची समची म्हूण सांगून पितृधर्मय सोडलो. ताणें मन केलेले जाल्यार नरसिंहान ताका चांग कसं तुका वर दिवका म्हूण निमतान ताणें म्हणी मिगल मेल्लेला ना तूं जीव कर तुवें म्हणीत आशिल्लें म्हाका म्हणी ताणें इतका म्हूण म्हळ्यार तसल दुश्टाक तसल शिक्षा जावचें थंय पितृधर्म सोडले. जाल्यार राम ताणें पितृधर्म पालन केल्लें कसलें ताका घोर वनवासा वच म्हणलें जाल्यार हां मिगेल आनू म्हूण म्हणलें एक म्हाका पूज्य व्यक्ती तो ताणें सांगिल्लें तशें हांव आयकूंक म्हूण सांगून रामान पितृधर्म पालन केल्लें. इतका म्हूण म्हणल्यार थंय तें अधर्म म्हूण जायना आशिल्लें. खंयचें दशरथान कैकेयीले त्या एक कसं तिका दिल्लेलें वचनाक बद्ध जावन ताणें वर तिका वर दिल्लेलें त्या वराक बद्ध जावन रामाक ताणें वचकां म्हणलेलें ती चुकी जायनी. तिका कसं जालें हांव वर दिता म्हणून उत्तर दिना नातिलें जाल्यार दशरथान तेन्ना जायना गो तूं सांगिल्लें बरें ऐकूचें जायना म्हणीत आशिल्लें. तो थंय धर्माक धर्माचे एक बंधनाक पडलो दशरथ. इत्याक बायलेल्या सांगलां हांव खंयचे वेळाक कसं जाय म्हूण निमगे हांव दिता आतां दिवका म्हळ्यार वय न्हय तेदना दशरथ धर्मारी चल्लो थंय तशें जावन अन्नान वस म्हूण म्हणल्यार रामान वचुका जाल्लें. इत्याक आना तूं अधर्म करता म्हूण सांगूं जायना थंय रामान. त्या पुरय निर्णय ना नातिले जाल्यार ताणें कैकेयी उत्तरांनी दिना जाल्यार रामाक सीदा रान्ना वच मिगेल बायलेन सांगिल्लें तशें हांव आयकता म्हळ्यार तें अधर्म जाता आशिल्लो. म्हळ्यार धर्म आनी अधर्म म्हूण म्हणलेल्या विशयान तो मस्त कडेन खंयक खंयच्यो धर्म पळय अन्य कडेन तो अधर्म जावचो पुरो खंयक खंयच्यो अधर्म पळय तो अन्य रितीर धर्म जावच्या पुरो. तशें तें भारी एक धर्म आनी अधर्माचें विवेचन म्हळ्यार भारी एक सूक्ष्म विशय तो. तशी हांगा अर्जून ह्या युद्धाची धर्मा खातीर जावचें धर्म पालने खातीर धर्म संस्थापने खातीर युद्ध जाता आसा तेच अर्जुनान सोडल्या म्हणजे जाल्यार तो अधर्मी जाता अर्जून. ताचे खातीर कृष्णान ताका सांगिल्लें अशौचान अन्वशौचस्त्वम म्हळ्यार तूं कसले खातीर दुख्ख करता पळय त्या खातीर करना नाशी कोणत्याक दुख्ख करूं नजे पळय ताजे खातीर तूं दुख्ख करता म्हूण सांगून. तशें जावन गीते रुपारी परमात्मो अर्जुनाक बोधन दितरस गतासून अगतासून म्हळ्यार ज्ञानी जाल्लेले जन आशिल्ले जना खातीर रणाची मेल्लेल्या जना खातीर रणाची म्हणून जाल्यार अज्ञानी मेल्लेल्या जना खातीर कशी रडतात न्हय आशिल्ले खातीर रडताची म्हळ्यार मेल्लेल्या जनांक यो मेल्लीत न्हय म्हूण रडल्यार आशिल्ले जनाक यो आनी कसलो भांग आतां पोसुका न्हय तसल चिंतन अज्ञानीक येवच्या पुरो. तशी हांगा रडण्यान थंय मस्त विध आसा न्हय दुखा खातीर रडचें केलो जना विंगड विंगड खातीर रडूं येता आनंद बाश्प येता. तशें हांगा अर्जून मोहा खातीर रडतर आसा. तशें जावन कृष्ण अर्जुनाक सांगता तुगेले तसल्याक बुद्धंताक प्रज्ञावादांश्च भाषसे पंडितुशी असो तूं ज्ञानीशी असो तसल्याक अशी तूं रडची कसले सम न्हय उलयतना बुद्धोन तुशी उलयता जाल्यार एक ज्ञानी लोकाक हें वादसम न्हय तूं करचें म्हूण. म्हळ्यार भीष्म इत्यादी जन नाश जाता म्हूण तूं दुख्ख करचें सम तें इत्याक सम न्हय म्हूण सांगता पळय. भीष्म द्रोण इत्यादी मेघलाज्यो मेघल गुरू हांकां मारचें समूमें म्हूण सांगून रडता न्हय तूं तें रडचेंय सम न्हय इत्या सम न्हय म्हूण म्हणलेलें आनीक श्लोकान तूं कृष्ण सांगता तें कसलें म्हूण पैचे दिसाचे गीतामृतांत आमी पळोवया. आजी सांगिल्लें तसले गीतेचें सार परमात्माले चरणारविंदाक गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.